पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। आवाज हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्वांना आवाज येतोय ना? हरि ओम। येतोय महाराज, येतोय आवाज, येतोय सुरू करतोय मग। आज आपण प्रामुख्याने श्रीमद भगवत गीतेतील 10व्या अध्याय 11व्या अध्यायातील एका श्लोकावर विवेचन करणार आहोत। त्याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यायची। ती पार्श्वभूमी अशा प्रकारची की 10व्या अध्यायात भगवंतांनी विभूती योग सांगितला। त्याच्याही आधी अनेक विभूतींचं वर्णन केलं। अर्जुनाच्या मनामध्ये एक विशेष प्रकारची जिज्ञासा उत्पन्न झाली आणि मग भगवंतांना त्यांनी विनंती केली की मला तुम्ही विश्वरूप दर्शन द्यावं। विश्वरूपाचा विषय निघाल्यानंतर भगवंतही अत्यंत प्रसन्न झाले। अर्जुनाची एकंदरीत पात्रता पाहता भगवंत त्याच्यावर प्रसन्न झालेले आहेत। अर्जुनाची पात्रता काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचंय। अर्जुन या शब्दाचाच अर्थ मुळे आर्जव म्हणजे ज्याचा स्वभाव सरळ मनाचा आहे। गीता समजण्यासाठी सरळ मन अत्यंत आवश्यक आहे असं आपल्याला लक्षात येईल। तर अशा सरळ मनाच्या अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारलेला आहे की मला विश्वरूप पाहायचं आहे। आणि मग या विश्वरूपामध्ये ज्या अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्या, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या काळात व्यासांनी धृतराष्ट्राला असं विचारलं होतं, तुला दिव्य दृष्टी हवी आहे काय? धृतराष्ट्राने सांगितलं, आजपर्यंत मी आंधळा राहिलोय, मला दिव्य दृष्टी नको, माझा जो सारथी आहे त्या संजयाला दिव्य दृष्टी द्या। म्हणून व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली। प्रत्यक्ष व्यास हे युद्धभूमीवर नसले तरी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणाहून ते हे सर्व पाहतच होते। आणि म्हणून ज्या वेळेला अर्जुनाच्या बाबतीत अर्जुनाच्या मनामध्ये 10व्या अध्यायापर्यंत श्रवण केल्यानंतर विश्वरूपाच्या दर्शनाची इच्छा उत्पन्न झाली आणि ती इच्छा उत्पन्न झाल्यानंतर भगवंतांनी विश्वरूप दाखवायला प्रारंभ केला। आणि अर्जुनाच्या लक्षात आलं की आपल्याला काहीच दिसत नाही आणि म्हणून भगवंताच्याही लक्षात आलं की अर्जुनाला काहीच दिसत नाही। त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की माझं हे जे विश्वरूप आहे हे दिव्य दृष्टी दिल्याशिवाय सामान्य चक्षुनी, ज्याला आम्ही चरणचक्षु म्हणतो, चर्मचक्षु म्हणतो, त्या चर्मचक्षुनी हे दिसणार नाही, तर तुला दिव्य दृष्टी द्यावी लागेल। आणि म्हणून भगवंतांनी त्याला दिव्य दृष्टी दिली। लक्षात घ्या, अर्जुन कोण आहे? अर्जुन हा त्या काळातला विश्वविजेता आहे। जयो नाम इतिहासोयम असं महाभारताबद्दल म्हटलेलं आहे।
हा जय नावाचा इतिहास आहे. आणि यातला जय कोण आहे? अर्जुन आहे. ज्या वेळेला धर्मराजा हा युवराज होता त्यावेळेला पांडवांनी जो पराक्रम केला आणि त्यातल्या त्या अर्जुनाने संपूर्ण जग जिंकून धन त्या ठिकाणी आणलं. अर्जुनाचं नावच, अर्जुनाची जी नाव आहेत 10, तेही आपण लक्षात घेऊया. अर्जुन फाल्गुनो जिष्णू किरीटी श्वेतवाहन बिभत्स विजय कृष्ण सव्यसाची धनंजय. म्हणजे धन जिंकून आणणारा अशा प्रकारचा हा धनंजय आहे. सव्यसाची आहे म्हणजे ज्या पद्धतीने डाव्या हातात धनुष्य धरून उजव्या हाताने बाण सोडायचा, त्याच पद्धतीने उजव्या हाताने धनुष्य धरून डाव्या हाताने बाण सोडण्यामध्ये सुद्धा तो तितकाच तरवेज आहे. म्हणून त्याला सव्यसाची म्हणतात. त्याही पेक्षा आणखीन एक इतरांच्या पेक्षा जास्त गुण अर्जुनाजवळ आहे. तो आहे अजान बाहू. अजान बाहू म्हणजे स्वाभाविक रीतीने उभं राहिल्यानंतर ज्याचा हात गुडघ्याच्या खाली जातो त्याला अजान बाहू म्हणतात. आणि अशा प्रकारच्या अजान बाहूनी आकर्ण ओढून सोडलेला बाण हा समोरच्याची छाती विदीर्ण केल्याशिवाय राहणार नाही, इतक्या वेगाने जातो. म्हणून अर्जुनाचं एक तर गांडीव धनुष्य प्रसिद्ध आहे आणि त्या गांडीव धनुष्यातून निघणारा प्रत्येक बाण समोरच्या व्यक्तीचा भेद केल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं हातांच्या मध्ये आणि एकंदरीत अर्जुनाजवळ सामर्थ्य आहे. तो बलाढ्य योद्धा आहे. आणि अशा प्रकारचा त्या काळातला जग जिंकणारा हा बलाढ्य योद्धा प्रत्यक्ष ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने हे विश्वरूप दाखवायला सुरुवात केली आणि मग त्याच्या लक्षात आलं की लक्षावधी मुख आहेत, लक्षावधी बाहू आहेत, लक्षावधी पाय आहेत, लक्षावधी पोट आहेत. अशा प्रकारचं ते भयंकर विश्व. द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी आचार्य त्यांच्या मुखामध्ये सहज रीतीने प्रवेश करतायत. सांगायचं तात्पर्य काय आहे की जणू काही त्यांची पेस्ट होऊन भगवंताच्या मुखातून पोटात जात आहे. अशा प्रकाराने संपूर्ण योद्धे कौरवांच्याकडचे आणि पांडवांच्याकडचे सुद्धा ज्यावेळेला अर्जुनाने ते दृश्य पाहिलं, भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश करतात, त्यावेळेला दिव्य दृष्टी मिळालेला अर्जुन सुद्धा घाबरला, त्याला घाम फुटला. म्हणजे अर्जुनासारख्या योद्ध्याला ज्याला दिव्य दृष्टी दिली आहे तो सुद्धा भगवंताचं हे विशाल रूप, भयंकर स्वरूपाचं रूप पाहून घाबरलेला आहे. आणि म्हणून तो भगवंतांना विनंती करतोय की खरंच सांगा तुम्ही कोण आहात. आणि आणखीन एक पुढचा जे मुद्दा आपण इथंच वर्णन करताना सांगतो, तो भगवंतांना म्हणतो, हे सखे ती हे यादव, म्हणून मी तुला लाथाबुख्या घातल्या. एवढंच नव्हे तर तू माझ्या बायकोचा भाऊ, म्हणजे माझ्यापेक्षा नात्याने कनिष्ठ. आपल्याकडे आणखीन 2 शब्द आहेत, कदाचित आपल्यापैकी काही जणांनी ऐकले असतील किंवा न ऐकले असतील. मी थोडक्यात सांगतो. बहिणीचा जो नवरा असतो त्याला वरमेहुणा म्हणतात आणि बायकोचा जो भाऊ असतो त्याला खालमेहुणा म्हणतात. याचा अर्थ बायकोच्या भावाला या वरमेहुण्यापेक्षा कमी महत्व असतं. अशा प्रकारचा तू माझ्या बायकोचा भाऊ आहेस आणि नात्याने माझ्यापेक्षा कनिष्ठ आहेस, अशा प्रकारचा भाव आजपर्यंत अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये होता. आणि त्यामुळे जरी व्यासांनी आणि अनेकांनी की भगवंत हे श्रीकृष्ण हे भगवंत आहेत हे सांगितलं होतं, तरी अजून त्याचा 100% त्याच्यावर विश्वास नव्हता. पण 10व्या अध्यायातलं वर्णन ऐकल्यानंतर त्याचा खरोखरच भगवंताच्या या शक्तीवर आणि भगवंताच्या शब्दावर विश्वास बसला. आणि विश्वरूप दाखवा म्हटल्यानंतर, हे भयंकर रूप पाहिल्यानंतर तो मात्र घाबरला. सांगायचं तात्पर्य, अर्जुनासारख्या जगज्जेत्या वीराची अवस्था भगवंताचं हे विशाल रूप पाहून झाल्यानंतर जर होत असेल तर सामान्य माणसाची काय स्थिती असेल त्याला तर ते दिसणारच नाही. अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली असताना सुद्धा त्याची ही अवस्था झाली आहे. आणि म्हणून मग ज्यावेळा तो म्हणाला की तुम्ही कोण आहात हे खरंच सांगा, त्यावेळा भगवंत काय म्हणतात ते ऐका. भगवंत
श्री भगवान वाच लोकेस्मि कालोस्मि लोक क्षय प्रवृद्धो लोकान समाहर्तु मिमः प्रवृत्तः वृत्तेमि त्वाम न भविष्यन्ति सर्वे ये स्थिता प्रत्यनिक्रोश योद्धा. मी या विश्वाला ग्रासण्यासाठी आता काळ म्हणून आलेलो आहे. काळ आहे आणि म्हणून हे सगळे वीर माझ्या मुखामध्ये प्रविष्ट करतायत असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. आणि अर्जुनाला जी विनंती केली ती लक्षात घेण्या, अर्जुनाला जी आज्ञा दिली म्हणा, विनंती केली म्हणा, तस्मात् उत्कृष्ट यशो लभस्व जित्वा शत्रुं भुङ्क्ष राज्यं समृद्धं मयैवेते निहिता पूर्वमेव निमित्य मात्रं भव सव्यसाची. हे 3 श्लोक एकत्र घेऊन मी त्याचं वर्णन करणार आहे, त्याच्याविषयीचं विश्लेषण करणार आहे. 3रा श्लोक पहा. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथा नपि योध वीराः मया हतस्त्वां जहि मा यथिष्ठा युद्धश्च जेतासी रणे सपत्नान. आता या 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी 4 नावं घेतली. द्रोण, भीष्म, जयद्रथ आणि कर्ण या 4 नावांना घेऊन सांगितलंय की तुझ्या समोर असले हे जे बलाढ्य शत्रू आहे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण आणि हा जयद्रथ, हे मी आधीच संपवलेले आहे. निमित्त मात्र भवसव्य साचिन. माझा आजच्या बोलण्याचा विषय या अर्ध्या चरणावरच आहे. निमित्त मात्र भवसव्य साचिन. आम्ही बऱ्याच वेळा म्हणत असतो पण आमचा त्याच्यावर विश्वास असतोच असं नाही. उदाहरणार्थ आम्ही म्हणतो झाडाचे हे पान हले त्याची सत्ता, मुखाने म्हणत असतो, पण एखादी कृती केल्यानंतर ही चांगली कृती झाली तर म्हणत असतो की ही कृती मी केली, म्हणजे या देहाने केली आहे. त्या भगवंताला तो विसरत असतो. म्हणजे एकीकडे मुखाने भगवंताच्या सामर्थ्यांचं गुणगान करत असतो, तर दुसरीकडे स्वतःचा अहंभाव तो मात्र सोडायला नसतो. अर्जुनाला या ठिकाणी भगवंतांनी जे सांगितलंय, कालोस्मी लोक क्षय प्रवृद्धो, मी या लोकांना संपवण्यासाठी आलेलो आहे. मी या सर्वांचा काळ आहे. तुम्ही 5 पांडव सोडून आणि विरोधी पक्षातले 3 जण सोडून या सगळ्यांना मी ग्रासून टाकलेलं आहे. यांना निमित्त मात्र भवसव्य, यांना मी युद्धाच्या आधीच संपवलंय. आता हे वाक्य मात्र थोडस महत्वाचं आहे आणि इथं मला थोडस विश्लेषण करावं लागेल. आपल्याला असं लक्षात येईल की ज्या वेळेला पांडव हे अज्ञातवासातून प्रकट झाले आणि द्रुपदाचा पुरोहित पांडवांची बाजू घेऊन कौरवांच्याकडे हस्तिनापुराला आला, त्यावेळेला त्याची बोलवण करून त्याला पाठवून दिलं. काहीही धृतराष्ट्राने आश्वासन दिलं नाही. त्यानंतर तिकडे भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत द्रुपदाच्या त्या राज्यामध्ये जी बैठक भरली, त्या बैठकीत असं ठरलं की शिष्टाईसाठी स्वतः भगवंत जातील. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय ते भगवंतांनी जे या अध्यायात सांगितलं, निमित्त मात्र भवसव्य साचिन, याविषयीचं विश्लेषण करायचंय. पण त्याआधी अध्यात्मशास्त्रातला एक महत्वाचा सिद्धांत मी आपल्या समोर मांडतोय. लक्षात घ्या, भगवंत 10व्या अध्यायात इंद्रियाना मनश्चास्मी अशा पद्धतीने आम्हाला सांगतात की इंद्रियांच्या मध्ये मन मी आहे. याचा अर्थ हे गृहस्था, तू हे मन माझंच असलेलं मला दे. मी तुझी सर्व प्रकारची संकट माझ्यावर घेईन. अनन्य चिंतयंतो माम ये जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तू जर माझा अनन्य भक्त होशील, मन मला अर्पण करशील, तर तुझा योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टी मी तुला देईन. यामध्ये शंका बाळगण्याचं कारण नाही. योग म्हणजे मला जे प्राप्त व्हावं वाटतं ते, घरदार, गाडी, बंगला वगैरे. बऱ्याच वेळा जुना मित्र रस्त्यात भेटला तर काय योगायोग असं आपण म्हणतो. त्याची भेट व्हावी वाटत होतं, अचानक भेट झाली तर तो सुद्धा एक योग आहे असं आम्ही मानतो. तर म्हणजे
प्राप्य गोष्टीची प्राप्ती होणं याला म्हणायचं योग. आणि क्षेम म्हणजे काय म्हणाले, एकाने मुलीच्या लग्नासाठी 5 लाख रुपये बँकेतून काढले, घेतले. रस्त्यात जाताना काय झालं, एकाने हात मारला आणि पैसे घेऊन गेला. अरे पैसे तर त्याच्याजवळ होते, 5 लाखाचा योग होता, पण काय नव्हतं तर म्हणाले क्षेम नव्हतं. योग म्हणजे आम्हाला जे प्राप्त व्हावं वाटतं ते, आणि क्षेम म्हणजे त्याचं रक्षण. भगवंत म्हणतात, तू जर अनन्य भावाने माझी उपासना केलीस तर योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टींनी वाहतो. अशा प्रकारचं वचन भगवंतांनी दिलंय. आणि असा जो एकनिष्ठ भक्त असतो त्याची सर्वच्या सर्व कामं भगवंत करतो. आमच्याकडे नाथ महाराजांच्याकडे खंड्याच्या रूपाने कोण होतं तर स्वतः भगवंत होते अशी आमची श्रद्धा आहे. सांगायचा तात्पर्याचा मुद्दा काय आहे की ज्यांनी आपलं मन भगवंताला पूर्णपणे अर्पण केलं आणि भगवंताच्या आतून येणाऱ्या आज्ञा लक्षात घ्या. मन चंचल आहे, मन संकल्प विकल्प करत, म्हणून संकल्प विकल्पात्मक मन अशी मनाची व्याख्या केली आहे. आणि बुद्धी निश्चय करते. बुद्धी 3 प्रकारची आहे. विद्यार्थ्याला वाटतं परीक्षा चालू आहे, अभ्यास करावा, पण त्याचा मित्र म्हणतो आपण सिनेमाला जाऊ, मग अभ्यास करू का मित्र सिनेमाला जाऊ असा भाव उत्पन्न झाला आणि सिनेमाला जाण्याचा निश्चय झाला तर तमोगुणी बुद्धीच्या तो अधीन गेला. अभ्यास करण्याचा निश्चय झाला तर तो रजोगुणी बुद्धीमध्ये आहे आणि परमेश्वराचं ध्यान करण्याचा विचार केला तर तो सत्वगुणामध्ये आहे. तर अशा प्रकाराने तुझे रजोगुण आणि तमोगुण संपून शुद्ध सत्व या पद्धतीने तू माझ्याकडे आलास आणि हे मन मला अर्पण केलंस तर तुझा योग आणि क्षेम या सर्व गोष्टी मी पाहतो. आणि या ठिकाणी मग अर्जुनाला जे सांगितलं, तू या युद्धामध्ये निमित्त मात्र आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथं सांगणं क्रमप्राप्त आहे. भगवंत ज्या वेळेला शिष्टाईसाठी हस्तिनापुराला आले त्यावेळेला दुर्योधनाने सांगितल्याप्रमाणे दुःशासनाच्या महालात उतरण्याच्या ऐवजी ते विदुराकडे गेले. विदुराकडच्या कन्या प्रसिद्ध आहेत. आपल्याला विदुर याचं आणि श्रीकृष्णाचं नातं, त्याची पत्नी आणि भगवंताचं नातं, भक्त आणि भगवंत हे माहिती आहे. मी आता या आणखीन एका नात्याचा उल्लेख करतो. ज्याप्रमाणे कुंती ही भगवंताची आत्या आहे त्याचप्रमाणे विदुराची जी पत्नी आहे ती भगवंताची मावशी आहे. सांगायचं तात्पर्य काय की विदुर हे त्याचे मावशी आहेत, काका आहेत. भगवंत आपल्या मावशाकडे उतरलेले आहेत आणि विदुर असं भगवंतांना म्हणतो की भगवंत तुम्ही माझ्याकडे उतरलात हे काही बरं केलं नाही. दुःशासनाच्या महालात तुम्ही उतरायला पाहिजे होतं. त्याचं कारण प्रोटोकॉल ज्याला आजच्या परिभाषेतला शब्द म्हणतात तो तसंच सांगतो, राजाने जिथं व्यवस्था केली तिथं राहावं. तुम्ही माझ्याकडे आलात पण मला थोडीशी भीती वाटते, कारण दुर्योधनाच्या बाजूनी जमलेले यातले पांडवांचे शत्रू कोणीच नाहीत, ते सगळे तुमचे शत्रू आहेत. तुम्ही पांडवांची बाजू घेतली आणि पांडवांकडे राहणार आहात म्हणून तुम्हाला मारण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि अशा मेळ्यामध्ये तुम्ही आला आहेत. तर भगवंत म्हणाले, अरे तू काही चिंता करू नकोस. जर त्यांनी मला मारण्याचा किंवा आणखीन काही माझ्यावर अपाय करण्याचा प्रयत्न केला तर युद्धाचा प्रसंगच येणार नाही, याच ठिकाणी सगळं संपेल. पण आपल्याला माहितीये शिष्टाई एका अर्थाने अपयशी झाली असं लोक म्हणतात, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की भगवान श्रीकृष्ण शिष्टाईला येण्यासाठी द्रौपदीच्या म्हणण्याप्रमाणे युद्ध घेऊनच येणार होते. पांडवांना जरी वाटत होतं तर 5 गाव दिले तरी समाधान वाटावं, पण द्रौपदीने सांगितलं होतं यांनी माझा अपमान केलाय, मी तुला हे केशव हे माधव म्हणून हाक मारली आहे आणि माझ्या रक्षणाची जबाबदारी असल्यामुळे तुला युद्ध घेऊनच यावं लागेल. म्हणून द्रौपदीच्या म्हणण्याप्रमाणे युद्ध घेऊन येणार आहे. पण शिष्टाईचं उद्दिष्ट काय, जो आपल्या दृष्टीने वध्य तो समाजाच्या दृष्टीने सुद्धा वध्य आहे हे दाखवणं. म्हणजे दुर्योधन किती दुष्ट आहे
पांडवांना 5 गावं द्यायला सुद्धा तयार नाही, हे एका अर्थाने राजकारणातला डाव म्हणून भगवंतानी त्या ठिकाणी शिष्टाई करण्याचं ठरवलंय. आता या शिष्टाईच्या पाठीमागचे आणखीन उद्दिष्ट लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्ण शिष्टाईला येणार आहेत आणि ते निश्चित स्वरूपात पांडवांची बाजू घेणार आहेत. हे ज्यावेळा माहीत झालं त्यावेळा भीष्माचार्यांनी दुर्योधन उपस्थित असताना, कर्ण उपस्थित असताना, दुःशासन आणि शकुनी उपस्थित असताना सांगितलं, ज्या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुन त्या ठिकाणी विजय, यथो धर्मस्तथा जय. हे केवळ भीष्मानी सांगितलं असं नाही, हेच द्रोणाचार्यांनी सांगितलं, हेच कृपाचार्यांनी सांगितलं. आणि ह्या तीनही आचार्यांनी हे सांगूनही मी युद्ध करणार हा दुर्योधनाचा निश्चय पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कौरवांची सभा भरली. आता इथं जो मला महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो लक्षात घ्या. निमित्त मात्रम भव सर्वे साचिन या विषयाविषयी मी बोलतोय. भीष्माचार्य म्हणाले की मी माझ्या आईला वचन दिलंय की हस्तिनापुराच्या गादीवर जो बसलाय त्याचं रक्षण मी करीन. पण आता युद्ध हे आपापसात होणार असल्यामुळे मी युद्धामध्ये दररोज 10,000 जणांना मारीन, परंतु माझ्या कुळातल्या एकाचाही प्राण घेणार नाही. अर्जुनाशी युद्ध करणार नाही असं नाही, धर्मराजाशी युद्ध करणार नाही असं नाही, युद्ध सगळ्यांशी करेल. पण जो प्राण घेण्यासाठी बाण सोडावा लागतो तो मी यांच्यापैकी कोणावरच सोडणार नाही. म्हणजे पांडवांच्या मुलांना सुद्धा मी मारणार नाही. असं असेल तर मला सेनापती कर, हे सांगितलं. दुसरी अट भीष्माचार्यांनी जी घातली ती लक्षात घ्या. भीष्माचार्य म्हणाले शिखंडी जर माझ्या समोर आला तर मी त्याच्याशी युद्ध करणार नाही. आपण जर पहिला अध्याय बारकाईने पाहिला असेल तर पांडवांनी ज्या वेळेला शंख वाजवले त्यावेळेला कौरवांचं हृदय विदीर्ण झालं आणि कौरवांनी शंख वाजवले त्यावेळेला पांडवांच्या वर कुठलाही परिणाम झाला नाही. कारण का? भीष्माचार्य हे सेनापती असले तर ते असुरक्षित आहेत. केव्हा शिखंडी समोर येईल आणि भीष्माचार्य शस्त्र खाली टाकतील याची भीती कौरवांना आहे. आणि दुसरी गोष्ट त्याला हे सांगितलं आणि सांगितलं पांडवांच्या दृष्टीने ही बातमी जावी म्हणूनच या 2 गोष्टी जाहीर सांगितल्या. मी आईला दिलेल्या वचनामुळे असलो तरी पांडवांची बाजू न्यायाची आहे आणि पांडवांचाच विजय होणार आहे हे सांगून टाकलं. आणि पांडवांच्या पैकी किंवा त्यांच्या मुलांच्या पैकी कोणाचाही प्राण मी घेणार नाही असं सांगितलं. मुख्य गंमत तर पुढेच आहे. म्हणजे या युद्धामध्ये भीष्माचार्यांनी धारा तीर्थी पडायचं ठरवलं. का? तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या बाजूने नये निहिता पूर्वमेव निमित्त मात्रम भवसव्यसाची. अरे हे द्रोणाचार्य आधीच मी त्यांचं मानसिक खच्ची करून करून मारलंय. मी ज्या बाजूला आहे त्याच बाजूला विजय हे ते जाणतात. म्हणजे मरण्यासाठी उभे आहेत, लक्षात ठेव. हे झालं भीष्माचार्यांच्या बाबतीत. द्रोणाचार्य हे त्या काळातले सर्वश्रेष्ठ धनुर्धर आणि आचार्य आहे. क्षत्रियांना सर्व प्रकारची अस्त्र शिकवली असे आहेत. त्यांचा पराभव करण्याची ख्याती भगवान श्रीकृष्ण सोडले तर कोणामध्येही नाही अशा प्रकारचं सामर्थ्य ते द्रोणाचार्य आहेत, जवळ आहे. अर्जुन त्यांचा सर्वश्रेष्ठ शिष्य असला तरी हे गुरु आहेत आणि गुरु एखादा हातचा आपल्या जवळ ठेवत असतात. त्यामुळे द्रोणाचार्य हे सुद्धा एका अर्थाने अजय योद्धे आहेत. मग या ठिकाणी ते निमित्त मात्र कसे झाले लक्षात घ्या. ट्युशन वाल्यांनी आपल्या ट्युशनच्या त्या हॉलमध्ये जर कोणाचं चित्र लावायचं झालं तर द्रोणाचार्यांचं चित्र निश्चित लावावं. कारण जगामध्ये पहिली ट्युशन जर सुरू कोणी केली असेल तर ते द्रोणाचार्यांनी केली. आपल्या मुलाला दूध मिळालं नाही, आपल्या मित्रांनी आपला अपमान केला, तुझ्यासारखा फडतूस ब्राह्मण माझ्यासारख्या क्षत्रियाशी मैत्री करू शकत नाही असं हिणवलं. त्यामुळे आपल्या शिष्याच्या माध्यमामधून
द्रुपदाचा पराभव करून त्याचं अर्ध राज्य द्रोणाचार्यांनी घेतलं आणि आपला मुलगा अश्वत्थामा याला ते दिलं. म्हणजे या युद्धाच्या वेळा अश्वत्थामा हा राजा आहे, द्रुपदाच्या अर्ध्या राज्याचा तो मालक आहे. अशा प्रकारची स्वतःचा स्वतंत्र आश्रम सोडून, सांदीपनी सारखा किंवा अन्य ऋषींसारखा स्वतंत्र आश्रम सोडून विभीषण कौरव पांडवांच्या शिवाय कोणाला घ्यायचं नाही. जर घ्यायचं झालं तर त्याच्यासाठी भीष्माचार्यांची परवानगी घ्यावी लागेल. अशा प्रकारची जगात पहिली डिव्हिजन जर कोणी सुरू केली असेल तर ती द्रोणाचार्यांनी सुरू केली. आणि म्हणून त्या द्रोणाचार्यांच्या मनात सुद्धा आपण ऋषी आहोत, ऋषी पुत्र आहोत, पण आता ऋषी राहिलो नाही, क्षत्रिय वृत्ती धारण केली आहे, आपण आपला धर्म सोडलाय. त्यामुळे या युद्धामध्ये आपण जे भाग घेतो, अर्थस्य पुरुषो दासहा या न्यायानी, या दुर्योधनाचं धृतराष्ट्रचे जे अन्न खाल्लं त्यामुळे त्याच्या बाजूने आहोत. पण ज्या ठिकाणी श्रीकृष्ण, ज्या ठिकाणी अर्जुन, तिथंच विजय आहे. याचा अर्थ द्रोणाचार्यांनी सुद्धा या युद्धामध्ये धारातीर्थी पडायचं ठरवलंय, हा त्याचा आशय आहे. हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे द्रोणाचार्यांचे मानसिक खच्चीकरण झालंय का, तर मुलाच्यासाठी मी माझा स्वधर्म सोडला, हे त्यांच्या अंतःकरणात नेहमीसाठी डाचत होतं. आणि तेही एका अर्थाने मृत्यूला सामोरं जाण्यासाठी कौरवांच्या युद्धामध्ये उभे आहे. सर्वात महत्वाचा आणि ज्याच्या आधारावर या दुर्योधनाने युद्धाचा घाट घातला, त्याला माहितीये द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे विचाराने पांडवांच्या बाजूने, पण एक योद्धा मात्र 100% आपल्या बाजूचा आहे आणि तो अर्जुनाला मारू शकतो. आणि अर्जुन मेला की पांडवांचा संपूर्ण नाश होऊ शकतो. अशा प्रकारचा एक योद्धा आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे कर्ण. या कर्णाच्या भरवशावर दुर्योधनाने हे युद्ध करायचं ठरवलंय. त्या कर्णाची अवस्था भगवान श्रीकृष्णाने काय केली हेही आम्ही पाहिलं पाहिजे. आणि ती कर्णाच्या मृत्यूपर्यंत कौरव पक्षातले भीष्माचार्य जर सोडले तर ती त्याची अवस्था कोणालाही माहित नाही. पण आता मी जो प्रसंग आपल्या समोर मांडणार आहे की कर्णाचं खच्चीकरण कसं झालं, त्यातला पहिला भाग आपण लक्षात घेऊया. ह्या सुद्धा सर्व गोष्टी ज्या युद्धाच्या आधी निरनिराळे सेनापती नियुक्त करत असताना घडलेल्या, ज्या पांडव शिष्टाईला आले त्यावेळेला त्यांच्या गुप्त हेरांनी पांडवांना, भगवान शिष्टाईला आले त्यावेळेला भगवंतांना या सगळ्या सांगितलेल्या आहेत. काय घडलं कौरव पक्षामध्ये, ज्या वेळेला एका एका योद्ध्याचं सामर्थ्य आणि त्याचं वर्णन काढून सुरू होतं, भीष्माचार्यांनी सुरू केलं कोणाला काय पद द्यावं या संदर्भात. ज्या वेळेला ह्या कर्णाची बाजू आली, कर्णाची बारी आली, त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलं की हा कर्ण अर्धरथी आहे. लक्षात घ्या, भीष्माचार्यांच्या ह्या वक्तव्यापर्यंत अर्धरथी नावाची संज्ञा पूर्वीच्या वाङ्मयात नाही, नव्हे. महाभारतात कर्णाच्या संदर्भात हे एकदाच वापरलेलं वाक्य, महाभारतानंतर जे ग्रंथ झाले त्यामध्ये सुद्धा अर्धरथी नावाची कुठलीच संज्ञा नाही. भीष्माचार्यांनी त्या कर्णासाठी शोधून काढली. मग संज्ञा काय आहे? रथी, महारथी आणि अतिरथी. रथी म्हणजे कोण? एक योद्धा विरुद्ध दुसरा एक योद्धा, एवढीच ज्या लढाई करू शकतात त्याला रथी म्हणतात. महारथी कोण? एक विरुद्ध शेकडो जण जरी एकाच वेळा अंगावर आले तर त्या शेकडो जणांचा निपात करू शकण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला महारथी म्हणतात. आणि अशा खऱ्या अर्थाने कर्ण हा महारथी होता. याच्याही पलीकडची जाऊन एक संज्ञा आहे. त्यावेळेच्या अतिरथीमध्ये केवळ भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि अर्जुनाची एकंदरीत वर्णी लागते. अतिरथी म्हणजे शेकडो नव्हे, हजारे लक्षावधी जरी योद्धे समोरच्या अंगावर तुटून पडले
तर त्या सर्वांचा निपात करण्याचं सामर्थ्य आहे, त्याला अतिरथी म्हणतात. सांगायचं कारण काय की या 3 प्रकारच्या संज्ञा महाभारतात आहेत, महाभारताच्या पूर्वीच्या वाङ्मयामध्ये आहेत, महाभारताच्या नंतरच्या वाङ्मयात आहेत. पण कर्णासाठी वापरलेली ही अर्धरथी नावाची संज्ञा कुठंच सापडणार नाही. लक्षात घ्या, कर्ण सूतपुत्र आहे म्हणून त्याचा द्वेष भीष्माचार्यांनी केला असं वाटत असेल तर सांगणारे चुकतात. महाभारत मुळातून पाहत नाही. भीष्माचार्य कर्ण अर्धरथी का आहे हे सांगताना जे वर्णन करतात ते लक्षात घ्या. मग त्याच्या आधारावर तुम्ही कर्णाविषयीची मत ठरवा. तो सूतपुत्र आहे असा भीष्माचार्यांनी उल्लेख केला नाही. तो अर्धरथी का आहे याचं कारण सांगितलं ते लक्षात घ्या. ते म्हणतात यांनी गुरुकडून विद्या फसवून घेतली, त्यामुळं त्याच्या गुरुनी त्याला शाप दिलाय की ही जी विद्या तू माझ्याकडून घेतलीस म्हणजे परशुरामाकडून घेतलीस, ऐन शेवटच्या युद्धाच्या वेळेला याचं तुला विस्मरण होईल. ही विद्या तुझ्या काही कामाची पडणार नाही. म्हणजे अर्जुनाच्या बरोबरच्या युद्धात कर्णाला या विद्येचा काही उपयोग होणार नाही, हा त्याचा गर्भितार्थ आहे. आणि दुसरं, एका ब्राह्मणाची गाय मारली गेल्यामुळे आणि दुर्लक्षामुळे मारली गेल्यामुळे त्या ब्राह्मणाने त्याला शाप दिला होता की तू ज्या वेळेला शेवटच्या युद्धासाठी निघशील त्यावेळेला तुझ्या रथाचं चाक भूमीमध्ये जाईल आणि त्यामुळे तुला युद्ध करणं बंद होऊन तुझा घात होईल. असे 2 प्रकारचे शाप याला आहेत. म्हणून हा युद्धाने महारथी असला असं जरी तुम्ही म्हणत असलात तर पांडवांच्या समोर हा टिकू शकणार नाही, कारण याला हे 2 शाप आहेत. आता एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे, हे ज्यावेळा भीष्माचार्यांनी कर्णाला म्हटलं त्यावेळा कर्ण राधेय नाही कौंतेय आहे हे माहिती आहे, पण हा महमन्य आहे आणि पांडवांचा एक क्रमांकाचा शत्रू आहे. त्याचं खच्चीकरण करण्यासाठी ही भीष्माचार्यांनी केलेली युक्ती आहे, हा डाव आहे. आणि मग तो कर्ण काय म्हणतो ते लक्षात घ्या. कर्ण म्हणतो, संस्कृत वाक्य सांगित नाही बर का, मराठीत त्याचा अर्थ काय होतो ते सांगतोय. कर्ण असं म्हणतो की हा थेरडा म्हणजे भीष्माचार्य जोपर्यंत युद्धात आहेत तोपर्यंत मी युद्धात राहणार नाही. म्हणजे भीष्माचार्य 10 दिवस युद्ध करत होते त्यावेळेला कर्ण आपल्या तंबूमध्ये माशा मारीत बसला होता. 10 दिवस पर्यंत युद्धात आलाच नाही. त्याच्या खच्चीकरणाचा पुढचा मुद्दा भगवान श्रीकृष्णाने भेदनीतीचा उच्चांक ज्याला म्हणतात तो लक्षात घ्या. साम दाम दंड आणि भेद या 4 प्रकारची नीती हे राज्यकर्ते वापरीत असतात. आणि म्हणून या ठिकाणची भगवंतांनी ह्या 4ही नीतींचा अवलंब कसा केलाय हे शिष्टाईच्या रूपाने आपल्याला लक्षात येईल. पहिला आहे साम, म्हणजे समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न, ज्याच्यासाठी शिष्टाईला ते आले होते ते साम. भेद, कौरवांच्या मध्ये निरनिराळ्या प्रकारचे योद्धे एकमेकांचे शत्रू कसे आहेत आणि त्यांच्यामध्ये भेद कसा पाडता येईल याचा विचार भगवंतांनी केलाय. कारण पांडवांना जवळ करायचं ठरवलं आणि म्हणून पांडव यांचं रक्षण करण्यासाठी जे जे करावं लागेल ते भगवंतानी कसं केलं हे निमित्त मात्र कसे आहेत हे आपल्याला लक्षात येईल. ज्यावेळा शिष्टाई अपयशी ठरली, विश्वरूप दाखवलं, त्या विश्वरूपाचं वर्णन आपण पुन्हा केव्हा तरी पाहूया. आणखीन विश्वरूप हा स्वतंत्र विषय पाहताना आता आपल्याला लक्षात घ्यायचं ते पांडवांच्याकडे परत जात असताना कर्ण ज्यावेळा त्यांच्या स्वागतासाठी किंवा भेटीला आला त्यावेळा एकांतात आपल्या रथात घेऊन भगवंतानी त्याला म्हटलं की अरे कर्णा, तू कोण आहेस तुला माहिती आहे का? अरे तू सूतपुत्र नाहीस, त्या राधेचा मुलगा नाहीस. जिनी कर्णाला सांभाळलं त्या स्त्रीचं नाव आहे राधा, अधिरथाची पत्नी. तू राधेय नाहीस तर तू कौंतेय आहेस. हे रहस्य कर्णाला प्रथमच कळलं आणि हे रहस्य कळल्यामुळे कर्णाच्या मनामध्ये पांडवांच्या विषयीचा जो कुटकुट भरून भरलेला जो द्वेष होता तो हळूहळू कमी व्हायला लागला.
त्याचं मन म्हणायला लागलं, खरोखर धर्मराजासारखा न्यायी राजा या सिंहासनावर बसला पाहिजे. अर्जुनासारखा योद्धा खरोखरच जगात नाही, असा अंतःकरणामध्ये त्याचा विचार सुरू झाला. आपल्याला आणखी याविषयी कर्णाचं मत, कर्णावर जी कादंबरी आहे ती मृत्युंजय, ही जरूर वाचायची तर वाचा, पण कर्णाचं अंतःकरण त्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. गोनी दांडेकरांनी एक कादंबरी लिहिली कर्णायन नावाची, ती कादंबरी वाचा, मग आपल्याला लक्षात येईल की कर्णाच्या मनात काय भाव उत्पन्न झाले. कर्ण असं म्हणाला, मी जीवनभर कौरवांच्या बाजूनी राहिलोय, आता मला पक्ष सोडता येणार नाही, मी कौरवांची बाजू घेऊनच लढणार. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने वापरलेलं वाक्य लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्ण त्या कर्णाला म्हणतात, हे कर्णा, वीर मरण प्राप्त करायची तुझी इच्छा आहे काय? कर्णालाही एका अर्थाने घाम फुटावा अशा प्रकारचं वाक्य होतं. पण कर्णाने जी भगवंतांना विनंती केली, यामधून कर्ण संपला कसा हे लक्षात येईल. कर्ण म्हणतो, मी जरी देहाने आता कौरवांच्या बाजूनी लढत असलो तरी माझ्या मृत्यूचं रहस्य मी मरेपर्यंत धर्मराजाला सांगू नका. जर धर्मराजाला हे सांगाल तर युद्ध होणारच नाही. धर्मराजा आताच मला हे राज्य देऊन टाकील, आणि हे राज्य मला मिळालं तर मी ते दुर्योधनाला देईल. म्हणून हे राज्य दुर्योधनाला जाऊ नये असं वाटत असेल तर भगवंत माझ्या ज्या मृत्यूचं रहस्य मी मरेपर्यंत पांडवांना सांगू नका. या शब्दाचा अर्थ काय निघतो? या शब्दाचा अर्थ निघतो की कर्णाने या युद्धामध्ये मरायचं ठरवलेलं आहे. अर्जुनाला मारायचं नाही, मनातून मरायचं ठरवलेलं आहे. बरं, एवढं करून भगवंत थांबले का? भगवंतानी कुंतीला सांगितलं, एक डाव मी कर्णावर टाकलाय, मी गेल्यानंतर तुला त्या कर्णावर दुसरा डाव टाकायचा आहे. आणि म्हणून दुसरा डाव ज्या वेळेला टाकायचं ठरलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करून निघून गेल्यानंतर कुंती स्वतः कर्णाकडे येते आणि म्हणते, बाळ कर्णा, तू माझा पुत्र आहेस. कर्ण पहिल्यांदा संतापला, काय शिव्या द्यायच्या त्या दिलंय, महाभारताने तेही सांगितलंय. पण सगळ्या शेवटीला तू माझ्याकडे मागणं मागायला आलीस, आणि आजपर्यंत लक्षात घ्या, दानशूर कर्ण म्हणतो, या अर्थाने खरोखरच तो दानशूर आहे. तू आई म्हणून आलीस का एक स्त्री म्हणून आलीस मी विसरून जातो, पण तू आलीस आणि मला काही ना काही मागायला आलीस तर माग. त्यावेळा त्या मातेने असं म्हटलं, माझे 5 पुत्र मला जिवंत पाहिजेत. त्यावेळा कर्णाने सांगितलं, तथास्तु, मी फक्त अर्जुनाला मारणार आहे, त्यामुळं अर्जुन मेला तर माझ्यासह 5, आणि युद्धामध्ये मी मरण पावलो तर तुझे 5 पुत्र आहेतच. काय चमत्कार आहे पहा. ज्याची बाजू ज्यावेळा भगवंत घेतात त्यावेळा त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा विरोधी पक्षावर टाकून देतात. उदाहरणार्थ गृहीत धरा, उद्या कर्ण तर नकुलाला मारणार नाही, पण दुसरा कोणी कौरव योद्धा नकुलाला मारू लागला तर कर्णाची जबाबदारी काय? नकुलाला मरू न देणं. म्हणजे विरोधी पक्षामध्ये पांडवांच्या रक्षणाची जबाबदारी करणारे उत्पन्न केले, आणि हे जे पांडवांचे प्रमुख शत्रू आहेत, ज्याच्या आधारावर दुर्योधनाने हे युद्ध आरंभलं होतं, त्यांचं मानसिक खच्चीकरण भगवंतानी केलं. म्हणून निहता पूर्वमेव निमित्त मात्र भवसव्यसाची, यांना मी पूर्वीच मारून टाकलंय, तू फक्त निमित्त मात्र आहेस, या अर्थाने आहे. या सगळ्यांचं खच्चीकरण केलंय. पण आणखीन एक योद्धा राहिला, तो म्हणजे जयद्रथ. कारण या श्लोकामध्ये त्या जयद्रथाचा उल्लेख आलेला आहे. म्हणून जयद्रथाच्या उल्लेखाकडे ज्यावेळेला मी पाहतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की हा जयद्रथ तसं म्हटलं फार मोठा योद्धा आहे असं नाही, पण तरी सुद्धा ज्या अर्थी भगवंतानी जयद्रथाचं नाव घेतलं त्या अर्थी त्याच्याजवळ काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे ना. आणि त्याच्याजवळ आणखीन एक मुद्दा सांगायचा राहिला, तोही फार महत्वाचा आहे कर्णाच्या संदर्भात. भीष्माचार्य कर्णाला म्हणाले की बा कर्णा, तू तुझ्याजवळ असलेल्या इंद्रशक्तीचा, कवच कुंडल दिल्यानंतर जी इंद्रशक्ती आहे
की एकाचा प्राण घेतल्याशिवाय राहत नाही. आणि अर्जुनाच्या प्राण घेण्यासाठी तू शक्ती तुझ्याजवळ ठेवलीस. लक्षात ठेव, श्रीकृष्ण तिकडा बसलाय. तुझ्यासारख्या इंद्राने दिलेल्या की कोणाने दिलेल्या शक्तीला कशा रीतीने उडवायचं तो जाणतो. सर्वश्रेष्ठ योद्धा असलास तर तो भगवंत आहेत असं ज्या वेळेला कर्णाला हिनवण्यासाठी म्हणून भीष्माचार्यांनी म्हटलं, त्यावेळेला कर्ण असं म्हणाला की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत याबद्दल माझ्याही मनात शंका नाही, पण तुम्ही माझा वारंवार अपमान करता, त्यामुळं मी तुम्ही आहात तोपर्यंत युद्धात येणार नाही. हे एक वाक्य राहिलं होतं, ते मी आता समोर मांडलंय. त्याच्यामुळे भीष्माचार्य युद्धाच्या आधी मरण पावले, म्हणजे खच्चीकरण झालंय, मरणासाठी ते युद्धात उभे. द्रोणाचार्य त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु उत्पन्न झालाय, ते मरण्यासाठी युद्धामध्ये उभे आहेत. आणि कर्णाची सुद्धा ही अवस्था, ज्या वेळेला मातेनी म्हणजे कुंतीनी त्याच्यावर डाव घातला आणि भगवान श्रीकृष्णाने आधी त्याला म्हटलं, त्यामुळे कर्ण सुद्धा मृत्यूसाठी सिद्ध झालाय. अशा प्रकारे ह्या 3 प्रमुख योद्ध्यांना आधीच भगवंतानी मारून टाकलं हे आपल्याला लक्षात येईल. आता राहिला जयद्रथ. जयद्रथ हा दुर्योधनाचा मेव्हणा आहे. दुशला नावाची त्याची जी बहीण आहे तिचा पती आहे, पण अत्यंत स्त्रीलंपट आहे. पांडव वनात असताना आणि अज्ञातवास संपत आला असताना, त्या वनातून जात असताना त्या जयद्रथाने पांडव आश्रमात नाहीत हे पाहून द्रौपदीचं हरण केलं. तिला पळवून घेऊन जाऊ लागला. पांडव आल्यानंतर भीम आणि अर्जुनाने त्या जयद्रथाचा पराभव केला. धर्मराजाच्या समोर आणलं, खरं म्हणजे वधच करावा, परंतु धर्मराजाने सांगितलं की काही झालं तरी हा आपला मेव्हणा आहे, आपल्या बहिणीचा भाऊ आहे, म्हणून याला सोडून द्या. त्याचे 5 काढले आणि त्याला सोडून दिले. त्यानंतर त्याने शंकराची आराधना केली आणि शंकर प्रसन्न झाल्यानंतर तो म्हणाला, पांडवांचा पराभव करण्याचं सामर्थ्य मला द्या. त्यावेळा प्रत्यक्ष भगवंता म्हणजे शंकराने सांगितलं, हे जयद्रथा, तू म्हणत असशील तर अर्जुन सोडून 4 जणांना एक दिवस थोपवण्याचं सामर्थ्य देऊ शकतो. अर्जुनाला मारण्याचं सामर्थ्य जगातल्या कुठल्याही योद्ध्याकडे नाही. एक तर पाशुपतास्त्र त्यांनी माझ्याकडूनच घेतलेलं आहे, आणि दुसरी गोष्ट त्याचा रक्षक भगवान श्रीकृष्ण आहे, स्वतः भगवंत आहेत. त्यामुळं त्याला मारण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. त्यामुळं मी तुला म्हणजे वर देण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. मी तुला वर फार तर 4 जणांना एक दिवस रोखण्या इतकं सामर्थ्य देतो. ते सामर्थ्य त्यांनी घेतलं आणि त्यामुळे जयद्रथ द्वारपाल म्हणून द्वारावर उभा असल्यामुळे अभिमन्यू आत गेला, पण पांडवांना 4ही जणांना भीमासकट नकुल सहदेव आणि धर्मराजाला आत जाता आलं नाही. त्याचं कारण जयद्रथाने त्यांचा पराभव केला. हे सामर्थ्य वरामुळे त्याला मिळालं होतं. त्याच्यापेक्षा एक भयंकर वर त्याच्या वडिलांनी मागून घेतला होता, त्यामुळे त्याचं नाव भगवंताला घ्यावं लागलं. तो वर काय होता, ज्यावेळा त्या जयद्रथाच्या वडिलांनी ज्योतिषाला त्याची कुंडली दाखवली, त्याला ज्योतिषाने सांगितलं की कोणीतरी एक योद्धा त्याला अंतिम युद्धाच्या वेळेला हा बेसावध असताना मारीन, हा बेसावध असताना मारीन. हे ऐकल्यानंतर त्याच्या वडिलांना अत्यंत दुःख झालं. त्यांनी भगवंताची उपासना केली, आराधना केली आणि प्रसन्न झालेल्या भगवंतानी त्याला वर दिला की ज्याच्या हाताने याचं मस्तक भूमीवर पडेल त्याचे सुद्धा 100 तुकडे होतील, म्हणजे तोही मृत्यूला प्राप्त होईल. अशा प्रकारचा वर होता. आणि शंकरापासून त्याने 4 जणांचा पराभव करण्याचं सामर्थ्य मिळवलं होतं. त्या जयद्रथाचे हाल काय झाले हे आपल्याला माहिती आहे. 5-6 योद्ध्यांनी मिळून अभिमन्यूला मारल्यानंतर अर्जुनाने भयंकर स्वरूपाची प्रतिज्ञा घेतली आणि एका अर्थाने त्या दिवशी संग्रामामध्ये ज्या वेळेला जयद्रथाला युद्धाचं प्रसंग, युद्धाच्या कथा रम्य असतात, पण मला युद्धाचं वर्णन करायचं नाही, मुख्य प्रसंग सांगायचा आहे. भगवंतानी न धरी शस्त्र करीनी गोष्टी सांगेन युक्तीच्या आचार असं अर्जुनाला म्हटलेलं होतं.
आणि 4 युक्त्यांच्या मध्येच महाभारत संपलं. त्यातली ही एक युक्ती आहे की अर्जुनाने भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की याचं मस्तक सायंकाळच्या वेळा उडवायचंय, तोपर्यंत युद्ध करत राहायचंय. त्याचे वडील ज्यावेळा संध्येला बसलेले असतात त्याचं मुंडकं उडवून त्यांच्या मांडीवर किंवा त्यांच्या हातात जाऊन पडलं पाहिजे, अशा प्रकाराने बाण मारायचा. म्हणजे एका दगडात 2 पक्षी आम्ही म्हणतो. भगवंतानी या ठिकाणी किती पक्षी मारले याचं वर्णन मी स्वतंत्र रीतीने करील. ही युक्ती सांगून जयद्रथासारखं भयंकर असलेलं संकट सुद्धा, कारण ज्यावेळा अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली की उद्या एक तर मी जयद्रथाला मारील नाही तर अग्निकाष्ठ भक्षण करील, त्यावेळा कौरवांना इतका आनंद झाला होता की एक जयद्रथ गेला तर अर्जुन संपणार आहे. कारण त्यांना माहित होतं की जो कोणी जयद्रथाला मारील तोही मरणार आहे. म्हणून जयद्रथ पळून जात असताना सुद्धा सगळ्या कौरवांनी सांगितलं, विशेष म्हणजे द्रोणाचार्यांनी सांगितलं, शल्य वगैरेनी सांगितलं की मी तुमचं रक्षण करील. म्हणून या ठिकाणी तो राहिला आणि त्याचा अंत्यविधी भगवंतानी कसा केला हे आपल्याला लक्षात येईल. सांगायचं तात्पर्य, अशा प्रकारचे जयद्रथ, भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कर्ण हे 4 महारथी युद्धाच्या आधीच भगवंतानी कसे संपवले होते. आणि म्हणून निमित्त मात्र भवसव्य साचिन हे वाक्य किती सत्य आहे हे आपल्याला लक्षात येईल. यासाठी या 4 योद्ध्यांचं मी या ठिकाणी थोडस विस्ताराने वर्णन केलेलं आहे. दुसरा भाग लक्षात घ्या. केवळ याच संकट, या 4 जणांना मारल्यामुळे मी निमित्त मात्र भवसव्य साचिन म्हटलं नाही, पण ज्या ज्या वेळेला संकट येतात, काही तात्विक मुद्दे सुद्धा मी आपल्या समोर या ठिकाणी मांडणार आहे. ती संकट भगवंतानी स्वतःच्या, ज्याला आपलं म्हटलं, योग आणि क्षेम या दोन्ही माझ्या आहेत. योग तर पांडवांना राज्य देणारच आहेत, क्षेम म्हणजे आलेले संकट दूर करायचे. कुठलंही संकट पांडवांच्या पर्यंत येऊ द्यायचं नाही, हे जे भगवंतानी ठरवून टाकलंय अर्जुनाच्या रथावर बसून. त्याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. एक एक उदाहरणाचा थोडक्यात उल्लेख करतो. आपल्याला वेळ मर्यादित आहे, पण काही उदाहरणं यातले मी आपल्या समोर मांडणार आहे, ते लक्षात घ्या. कौरव पक्षामध्ये नरकासुराचा मुलगा भगदत्त नावाचा आहे. तो किती म्हातारा आहे याचं वर्णन महाभारताने केलंय की त्याच्या ज्या भुवया आहेत ह्या डोळ्यावर येतात, म्हणून भुवया वर करून त्याने या ठिकाणी कातड्याची पट्टी बांधली आहे. म्हणजे शरीर जर्जर झाल्यासारखं दिसतं, इतका तो म्हातारा आहे. त्याने वैष्णव नावाचं अस्त्र अर्जुनावर सोडलं. या अस्त्राचा अर्जुनाजवळ कुठल्याही प्रकाराने परिहार नाही. जर ते भगवंतानी झेललं नसतं तर अर्जुन राहिला नसता. म्हणजे ज्याला आपलं म्हटलं त्याचं रक्षण भगवंत कसं करतात हे लक्षात यावं, म्हणून स्वतः भगवंत उभे राहिले आणि ते वैष्णव नावाचं अस्त्र भगवंताच्या गळ्यामध्ये वनमाला होऊन पडलं, माला होऊन पडलं. वैष्णव माला म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आणि ते संकट भगवान श्रीकृष्णाने अर्जुनावरच निरस्त करून टाकलं, त्याचं काही शिल्लक ठेवलं नाही. ज्या कर्णाच्या संदर्भात ज्याच्या जवळ ती इंद्राने दिलेली शक्ती आहे ती सुद्धा भगवंतानी युक्तीने कशा रीतीने मारून टाकली. भगवंताची दुसरी युक्ती, ज्या दिवशी जयद्रथाचा वध झाला, चिडलेल्या दुर्योधनाने आणि द्रोणाचार्याला तो टोचून बोलला की तुम्ही असताना जयद्रथ कसा मारला गेला, अर्जुन तुमच्या समोर कसा काय टिकू शकला. हे सगळं म्हटल्यानंतर द्रोणाचार्यांनी त्या दिवशी युद्ध बंद केलं नाही, रात्रीचं युद्ध तसंच ठेवलं रागाच्या भरात. आणि म्हणून त्या ठिकाणी पांडवांनी भीमाचा मुलगा घटोत्कचाला बोलवलं आणि घटोत्कचाच्या शक्ती समोर कर्णादी कोणाचीही शक्ती न चालल्यामुळे त्या दिवशी कर्णाजवळ असलेली ती इंद्र शक्ती जी आहे ती इंद्राची शक्ती त्यांनी घटोत्कचावर वापरली. लक्षात ठेवा, घटोत्कचावर वापरण्याची किंवा घटोत्कचाला बोलवण्याची युक्ती कोणाची?
तर भगवान श्रीकृष्णांची म्हणजे या दिवशीपर्यंत अर्जुनाची आणि कर्णाची भेट होऊ दिली नाही. आणि म्हणून या पद्धतीने ती इंद्रशक्ती भगवंतानी वाया घालवली त्याच्या जवळची. आता मात्र कर्ण मोकळा झाला अर्जुनाशी युद्ध करण्यासाठी. त्याच्याजवळ असं विशेष कुठल्याही प्रकारचं शस्त्र राहिलं नाही. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी ज्यावेळा अर्जुनाचं आणि मुख्य प्रसंग सांगतो बरं का, अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला खांडवन 10च्या वेळेला नागराजा जो दुखावला गेला होता तो कर्णाजवळ आला आणि कर्णाला म्हणाला की तू काय कर की मी तुझ्या धनुष्यावर बसतो आणि अर्जुनाचा प्राण घेतो. सुरुवातीला कर्णाने सांगितलं तुझ्यासारख्या बाह्य व्यक्तीचा मी उपयोग करणार नाही, मी माझ्या सामर्थ्याच्या आधारावर अर्जुनाला जिंकण्याचा प्रयत्न करीन. पण दुर्योधनाच्या विनंतीने त्या नागाला आपल्या बाणावर बसण्याची परवानगी त्या ठिकाणी कर्णाने दिली. इथं एक गोमय लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णाने पांडवांचे मामा शल्य यांना मुद्दाम अर्जुनाच्या कर्णाच्या रथावर जाण्यासाठी म्हणूनच तिकडे पाठवलेलं होतं. कर्णाचं मानसिक खच्चीकरण कसं करायचं याचं सुरेख वर्णन शल्य आणि कर्ण यांचा संवाद आहे. पण तेवढा वेळ आपल्या जवळ नाही, मी तो सांगणार नाही. सांगायचं तात्पर्य, शल्याने अर्जुनाच्या कंठाचा वेध ज्यावेळा घेण्यासाठी बाण लावला त्यावेळा शल्य त्याचं खच्चीकरण करण्यासाठी म्हणतो कर्ण हा बाण तुझा चुकलाय, तू अनुसंधान म्हणून अर्जुनाच्या कंठाचा छेद घेण्यासाठी हा बाण तू धनुष्याला लावलास. पण मी तुला योग्य सल्ला देतो, तू जर सल्ला मानला नाहीस तर तुझं नुकसान आहे. अर्जुनाच्या कंठाच्या ऐवजी तू त्याच्या छातीवर हा बाण सोड. कर्णाचं एकंदरीत योद्धे पण दुखावलं आणि तो म्हणाला की एकदा मी अनुसंधान केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करत नसतो, मी अर्जुनाच्या कंठाचा छेद करणार. त्यावेळा शल्याने सांगितलं सोड बाण, तुझा काय व्हायचं ते होऊ दे. सांगायचं तात्पर्य, कंठाचा छेद करण्यासाठी बाण ज्यावेळा सोडला त्याचंही उत्तर अर्जुनाजवळ नव्हतं. पण भगवान श्रीकृष्ण त्याच्या रक्षणासाठी बसलेले होते, क्षेम कुशल वाहण्यासाठी बसले होते. त्यांनी जवळजवळ 1 फूट रथ जमिनीत घुसवला आपल्या पायाने आणि तो बाण कंठाच्या ऐवजी मस्तकाचं जे शिरस्त्राण होतं त्या शिरस्त्राणावर लागलं. बरं, या ठिकाणी लक्षात घ्या, दुसरं कोणतं शिरस्त्राण असतं, मुकुट असता तर मस्तकाला निश्चित छेद बसला असता. परंतु अर्जुनाचं एक नाव किरीटी आहे. अर्जुन फाल्गुनो जिष्णू किरीटी श्वेतवाहन किरीटी आहे. तर हा किरीट इंद्राचं काम केल्यामुळे, इंद्राचे शत्रू संपवल्यामुळे, इंद्राच्या अर्ध्या सिंहासनावर बसलेल्या अर्जुनाला एक बळकट स्वरूपाचं किरीट म्हणजे मुकुट इंद्राने दिला होता. त्या मुकुटाने अर्जुनाचं रक्षण केलं आणि तो बाण वाया गेला. तो नाग पुन्हा कर्णाजवळ आला आणि म्हणाला तू दुसऱ्या वेळा संधान कर आणि नीट संधान कर. कर्णाने त्याला पुन्हा परवानगी दिली नाही. हा भाग निराळा. सांगायचं तात्पर्य की भगवंत ज्याला आपलं म्हणतात त्याचं सर्वस्व आपण स्वतः कशा रीतीने वाहतात हे आपल्याला यावरून लक्षात येईल. बाकीचे सर्व निमित्त मात्र असतात. हे कशा निमित्त मात्र असतात हे आपल्याला लक्षात येईल. कर्णाच्या युद्धाच्या वेळेला अनेकांच्या मनामध्ये असा एक भाव असतो की खरोखरच कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता. श्रेष्ठ होता का नाही याविषयीचं विश्लेषण मी आणखीन केव्हा तरी करील. पण आता मी सांगतोय तो पुढचा भाग लक्षात घ्या. कर्णाने ज्यावेळा म्हटलं की माझ्या रथाचं चाक गेलंय, तू मला मारू नको, कारण क्षत्रियाचा धर्म तसा नाही. त्याला भगवान श्रीकृष्णाने कर्णाला जे सुनावलं ते लक्षात घ्या.
लाक्षाग्रहात पांडवांना जाळलं तेव्हा धर्म कुठे गेला होता? द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा धर्म कुठे गेला होता? भीमाला विष पाजलं तेव्हा धर्म कुठे गेला होता? 7 योद्ध्याने मिळून माझ्या भाच्याला म्हणजे अभिमन्यूला मारलं त्यावेळा तुझा धर्म कुठे गेला होता? अर्जुनाला म्हटलं लक्षात घे, धर्मो रक्षिती रक्षित. जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याच रक्षण करतो. मी म्हणतो म्हणून मार याला. यांनी आजपर्यंत एकदाही धर्माचं रक्षण केलं नाही. याला अधर्माने मारण्यात कुठल्याही प्रकारचं पाप नाही. लोक आणखीन एक शंका विचारतात की कर्ण खरोखरच रथाचं चाक असताना जाऊ द्या, कर्णाचं काय सोडून द्या, अर्जुनाने त्याला या पद्धतीने मारलं हे बरोबर केलं नाही. मी त्यांना विचारत असतो, बाबांनो एक लक्षात घ्या, द्रोणाचार्यांनी जयद्रथाच्या त्या प्रसंगाच्या वेळा भीमानी त्याचे 7 रथ तोडले तरी 8वा रथ घेऊन द्रोणाचार्य उभे राहिले. कर्ण सेनापती होता, 5-10 रथ जवळ नव्हते का? दुसरा रथ त्यांनी का स्वीकारला नाही? याच कारण लक्षात घ्या. कारण त्यांना माहित होतं, कर्णाला माहित होतं दुसरे दिवशी जर युद्ध झालं तर अर्जुनाला मारणार एकही शस्त्र माझजवळ नाही. म्हणून कर्णाने मृत्यू पत्करला. एक लक्षात घ्या की आता दुसरे दिवशी युद्ध खेळलं तर अर्जुनाला मारण्याचं माझ्याजवळ कुठलंही अस्त्र नाही. त्याच्यापेक्षा अन्यायाने अर्जुनाने मारलं असं लोकांनी म्हटलं तर माझी प्रसिद्धी होईल. एवढ्यासाठी कर्णाने दुसरा रथ न घेता अर्जुनाने मारलेल्या बाणाने आपला देह ठेवला. आणि याही कारणाने ठेवला की मला आता राहायचं नाही. या कारणाने वेळ किती आहे पाहून पुढचा मुद्दा मांडायचा का काय ठरवूया. वेळ संपलेला आहे, त्यामुळे आणखीन काही मुद्दे राहिले हे पुन्हा केव्हा तरी आपल्याला घेता येतील. आजची ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून माझं बोलणं संपवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पसायदान घ्या महाराज. पसायदान घेऊ. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. हे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लावो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. हे सर्वाई सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिही लोकी. भजी जो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.